माझ्या इन्स्टा आणि युट्यूब फॅमिली। तर मित्रांनो, मी आज चालली आहे मंचरला एका ज्वेलरी शॉपच्या ऍडला आणि मी नेसली माझी आवडती साडी। तर कशी दिसते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आणि सगळ्यात अगोदर एखाद्या चांगल्या कामासाठी गेल्यावर मी आपल्या बाप्पाचं दर्शन घेते। हॅलो, तर मित्रांनो मी आता निघाली आहे पुण्यावरून मंचरला पोहोचायला। मला असं वाटतं 2 तास लागणार आहे। तर 2 तास मध्ये आता मी खूप बोर होणार आहे। तसं तर मला प्रवास करायला खूप आवडतं आणि बरेच वेळा असं प्रवास करताना मला असं बाहेर व्हिडिओज वगैरे करायला खरंच खूप आवडतं आणि मी खूप एन्जॉय पण करते। म्हणजे प्रवास म्हणजे माझा अगदी आवडता विषय। आणि गाडीमध्ये बसल्यावर असं स्वतःला कॅमेऱ्यात नाही बघितलं तर काय केलं आयुष्यात। आणि मी असं बघत होते, बाहेरचं वातावरण पण एन्जॉय करत होते। तसंच मी आळंदीत पोहोचले होते आणि मी गाडीतूनच देवाचं दर्शन घेतलं आणि मला खरंच खूप छान वाटलं। त्यानंतर परत माझ्या गाडीत असे येडे चाळे चालू झाले आणि माझा कॅमेरामॅन माझे व्हिडिओ काढण्यात मग्न होता, त्याच्यामुळे माझं असं बालिश चाळे चालूच होते। पण मला खरंच खूप छान वाटत होतं। तर फायनली मंचरमध्ये मी पोहोचली होती माझ्या लोकेशनवर। ऑलरेडी मला ट्रॅफिकमुळे खूप उशीर झाला होता, पण तिथे पोहोचल्यावर मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब आल्या, कारण की शॉप इतकं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं की आतमध्ये एंट्री केल्याबरोबरच मला इतकं छान वाटत होतं। तर म्हणजे वेळ न घालवता मी सगळ्यात अगोदर कामाला लागले आणि पूर्ण शॉप व्यवस्थित बघितलं। त्यात मी ठरवलं की मला माझ्या जी ॲडव्हर्टाईज जी मला ज्वेलरीची करायची आहे तर त्याच्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, मी काय कशा पद्धतीने करू शकते आणि ही जी ॲडव्हर्टाईज आहे मॅमची ती मी लोकांसमोर कशी प्रेझेंट करू शकते किंवा ती किती छान पद्धतीने झाली पाहिजे, तेच मी सगळे माझे प्रयत्न चालू होते। शॉपमध्ये मॅमचे क्लायंट पण होते म्हणून बराच म्हणजे वेळ गेला, कारण की डिस्टर्बिंग पण होत होती। पण मॅमने आणि त्यांच्या स्टाफने मिळून मला खूप सपोर्ट केला आणि आज त्यांच्यामुळेच माझी जी ॲडव्हर्टाईज ती खूप म्हणजे खूप छान पद्धतीने झाली आणि खूपच छान काम झालं। हॅलो, तर फायनली आजचं जे माझं शूट होतं ते संपलं आणि आता मी घरी चालली आहे। खरंच खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केला आणि शूट पण खूप छान झालं।